ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आज सोलापूरसह देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारलेला आहे। सोलापुरातील हुतात्मा स्मारक इथून औषध विक्रेत्यांच्या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। शहरातील विविध भागातून सहभागी झालेले विक्रेते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। यावेळी औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक व्यवसायांवर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप केला। तर शहरातील जवळपास 4000 मेडिकल दुकानं आज बंद ठेवण्यात आली होती। त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय होते। ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणावं आणि स्थानिक औषध विक्रेत्यांचं हित जपावं अशी मागणी आंदोलकांनी सरकारकडे केली आहे। औषध विक्री विरोधात कुठेतरी सोलापुरातील जे औषध विक्रेते आहेत ते आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 4000हून अधिक सोलापुरातील जे औषध विक्रेते आहेत या आजच्या बंद मध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहतोय की आपण ऑनलाईन औषध विक्री विरोधात आज सोलापूर सह देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात औषध विक्रेत्यांनी भव्य असा मोर्चा काढत सोलापुरातील 4 पुतळा परिसर ते झेडपी येथील पूनम गेट पर्यंत हे जे मोर्चा आहे ते काढल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहतोय की शेकडोच्या संख्येने जे औषध विक्रेते आहेत त्यांनी आज आपले दुकान बंद करून कुठेतरी ऑनलाईन पद्धतीने जे औषध विक्री किंवा खरेदी केली जाते याच्या विरोधात एल्गार पुकारल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहतोय की कुठेतरी काळ्या टोप्या घालून या गोष्टीचा निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। आणि सध्या आपण पाहतोय की सोलापुरातील पूनम गेट या परिसरात या ठिकाणी मोर्चा झाल्यानंतर मोर्चाचं रूपांतर जे आहे ते सभेत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सोलापुरातील 4000हून अधिक जे औषध विक्रेते आहे या देशभरातील बंदला सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर।